तर मनोज जरांगे पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार हल्लाबोल केला। 28 ऑगस्टच्या आत रद्द केलेली 4ही प्रमाणपत्र वैध करून द्या, अन्यथा तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा आता जरांगेंनी दिलेला आहे। आपण बघतोय मनोज जरांगे पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर जोरदार हल्लाबोल केला। 28 ऑगस्टच्या आत रद्द केलेली 4ही प्रमाणपत्र वैध करून द्या, नाहीतर सोडणार नाही, असा इशारा दिला। आणि पुढेही उल्लेख केला की मी मराठा समाजाच्या विरोधात नाहीये, मी हे केलं नाही। बावनकुळे साहेब, मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, मी माझ्या मराठा समाजावरती लय प्रेम करतो। माझ्या मराठा समाजाच्या विरोधात मराठा जरी आला तरी मी सोडत नाही, दुसऱ्याचा बी आला तरी मी सोडत नाही। तुम्ही इतकं रडकुंडीला आलात, मी काय असतं, मी गुडघे टेकायला लावतो। तुम्ही जे रडकुंडीला आलात ना, इतके तर मराठ्यांच्या नादी लागल्यामुळे आलात। मला इतकं बोलायची तुम्हाला गरज पण नव्हती, कारण तुम्ही चूक केली। हे बघा, तुम्हाला एवढं रडकुंडीची यायची वेळ याच्यामुळे आली की तुम्ही परळीच्या टोळीच्या नादी लागलात। त्यांचं ऐकून तुम्ही एवढा मोठा अपराध केला की तुम्ही मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं केलं, त्यांचं ऐकून। एकूणच या कार्यपद्धतीबद्दल त्यांच्या मनामध्ये काही संशयितांना त्याबद्दल काही साशंकता वाटते, तशी वस्तुस्थिती नाही आहे। आता वेळोवेळी झालेल्या चर्चेच्या अनुषंगिक आम्ही आता बऱ्यापैकी निर्णय करत आलेलो आहे, निर्णय केलेले आहे। काही बाबतीमध्ये निर्णयाची अंमलबजावणी आता सुरू होते, तर तरी मी त्यांची आता भेट घेणार आहे आणि निश्चित मला खात्री आहे की त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सरकार त्यांचं समाधान करू शकेल।